ज्यावेळी तुमची प्रगती सुरू होते त्यावेळी लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो बघा. ज्यावेळी तुम्ही काहीतरी नवीन घरात वस्तू घेता, लोक लगेच विचारणार एवढा पैसा आला कुठनं. अरे तुला काय घेणं देणं आहे, मी चोऱ्या केल्या. नाही, त्यांना पडलेलं असतं काय केलंस, की एवढा पैसा कुठनं आला, ही नवीन वस्तू तुमच्याकडे कशी आली. एखादं जर आपण म्हणजे प्रगतीच्या मार्गावर जर एखादा असेल मनुष्य, तर लोकांना असं नाही वाटणार बरं झालं घेतला, म्हणजे अशा वस्तूंची गरज आहे आणि बरं झालं प्रगती आहे अजून, म्हणजे असंच प्रगती करत राहा. जुनी लोक असे म्हणायचे, जुनी लोक शेजारी पाजारी कुणाच्यात पण काहीतरी नवीन वस्तू आणू दे, हरकून जायचे. आम्ही बघितलंय, आम्ही आमच्या काळी ना एखादी दुसऱ्यांच्या घरी वस्तू आली तर आम्ही सगळ्या गल्लीला सांगत होतो की त्यांनी हे घेतलं म्हणून. आणि आजकाल बिलकुल नाही. त्यांनी घेतलं आपल्यात का नाही, ही ईर्ष्या पैदा झाली. का माहिती कशा हे. आणि आमची पिढी अशी आहे की ज्यांनी ह्या समाजातला बदल त्यांना बघितलंय. आम्ही लोकांनी, मागची पिढी आमची होती ती कशी होती, ती एकदम म्हणजे साधी सरळ, म्हातारी माणसं बघा, साधी सरळ होती, कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, मस्तपैकी जीवन जगणारी होती. तर आमच्या पिढीनं हे सगळे बदल बघितलेत, अनुभवलेत. आम्हाला माहित आहे आधीचे लोक खूप साधी सरळ वागणारी होती. परत थोडं असा बदल होत गेला की हळूहळू बदल होत गेले. हे आम्हालाच कळलं नाही कधी बदललं जग. आणि आम्ही म्हणजे ज्यावेळी दुसऱ्यांच्या घरात एखादं काहीतरी भांडण लागलं, काहीतरी झालं, तर आधीची लोक खूप जास्त म्हणजे आपल्या घरचंच आहे असं समजायची. आत्ताची नाही, तसं त्यांना वाटतंय बरं झालं त्यांच्या घरी भांडण झालं, असंच पाहिजे, ते असंच होती. त्यांना ते अशाच म्हणजे त्यांची लायकीच ती होती, इथंपर्यंत बोललं जातं. म्हणजे बघा, दुसऱ्याच्या घरी काही वाईट झालं तर तुम्हाला आनंद होतोय, आणि दुसऱ्याच्या घरी काहीतरी एखादी वस्तू आली, नवीन काहीतरी गोष्ट घडली, तर तुम्हाला त्याचं दुःख होतंय. ह्या गोष्टींमुळं समाज बदलत गेला. आधी सगळ्यांकडे टी व्ही नव्हत्या. आमच्या लहानपणी म्हणजे गावाकडं कुठं कुठं तर टी व्ही असायची. ज्यावेळी दुसऱ्यांच्या टी व्ही आणायचे त्यावेळी आम्ही सगळ्यांना सांगायचं की त्यांच्या घरी टी व्ही आणली, आणि एकदम असं हरकून सांगायचं. आमच्या शाळेत शाळेत जर एखाद्या मुलांकडं म्हणजे गोष्ट असेल, तर आम्ही घरात आईवडिलांना कधीच म्हणायचं नाही तिच्याकडं आहे मला पाहिजेच. पण आजची मुलं तसं म्हणताना दिसतात की नाही, माझ्या मित्राकडं माझ्या मैत्रिणीकडं ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं आहेत, मग मला पण पाहिजे. तिचे आई वडील देऊ शकतात, तुम्ही देऊ शकत नाही. इथंपर्यंत मुलांच्या मनावरती म्हणजे असे काही तर हे आहेत की संस्कार, की मुलं डायरेक्ट आईवडिलांना तुम्ही देऊ शकत नाही असं विचारतात. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमच्या आईवडिलांना आम्ही कधी कुठल्याच गोष्टीचं जाब राहू दे, साधं काहीतरी मागायचं झालं तर आधी जाऊन आईला हळूच सांगणार. मग आई म्हणणार बघूया थांब तुझ्या वडिलांना विचारून सांगते. तर आम्ही शांत राहणार की बाबा मला नाही आत्ताच पाहिजे. वडिलांसमोर बोलायची तर भीती होती. आम्ही कधीच असं बोलणार नाही की वडिलांना मला ह्या गोष्टी हव्या आहेत आणि ह्या मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. आत्ताची मुलं, मला आत्ताच्या आत्ता सायकल पाहिजे, माझ्या मैत्रिणी घेतल्या. मला आत्ताच्या आता मोबाईल पाहिजे, माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे आहे. ऐकतो ना आपण. हे बदल, हे जे बदल आहेत ते आमच्या पिढीनं बघितलेत, अनुभवलेत. आम्ही चांगल्या प्रकारे अनुभवले हे सगळं. आम्ही शाळेत जेव्हा जेव्हा होतो तेव्हा घरातले जेवढ्या वस्तू द्यायचे तेवढ्या वस्तू आम्ही जपून ठेवायचो. आणि एखादी गोष्ट जर समजा अनावश्यक गरज नसलेली गोष्ट एखादी आई वडील देतात, म्हणजे आता काय त्यांच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण आपल्या आई मुलांना आणून देणार. पण आजच्या पिढीला असं नाही, त्यांच्याकडं आहे ना, त्या मुलगीकडं आहे ना, त्या मुलग्याकडं आहे ना, तर मला पण पाहिजे. त्या मुलग्याची बॅग जशी आहे तशी मला पण पाहिजे. बरं, आपल्या आईवडिलांची परिस्थिती नाही तर आपण म्हणजे त्याच्यापेक्षा हलक्या किमतीची किंवा हलक्या क्वालिटीची
नाही, मला तशीच हवी आहे. कारण त्यांच्याकडे आहे. एकदम म्हणजे धुणं भांडी करणारी जरी लेडीज असेल तरी तिची मुलं समजून घेत नाहीत आजकाल. कुठल्याही मग ते थराला जातील, काही बोलतील, पण आईवडिलांकडं ही अपेक्षा पूर्ण झालीच पाहिजे, ही त्यांची भावना असते. असं कधीच त्यांना वाटत नाही की माझी आई गरीब आहे, तिला म्हणजे आपण असं जर बोललो तर तिच्या मनाला काय वाटेल, तिला किती दुःख होईल, असं कधीही कुणाला वाटत नाही. आणि हा जो बदल आहे तो हळूहळू होत गेला. आणि आज भयावह अवस्था आहे समाजाची. आजचा जो आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात लोक एकमेकांचे दुश्मन आहेत, शेजारी शेजारी नाहीत. आधी शेजारी शेजारी खूप चांगलं बॉन्डिंग होतं, खूप चांगले नातेवाईकांनी घरातली रक्ताची नाती सुद्धा आजच्यासारखी नव्हती. रक्ताची नाती कधीच एकमेकाचे दुश्मन नव्हते. आज भाऊ भावाचा दुश्मन आहे, बहीण भावाची दुश्मन आहे. कारण फक्त आणि फक्त पैशासाठी गरजा वाढत गेल्या. मला कमी मिळालं, तिला जास्त मिळालं. भावा बहिणीत घरात जर 4-5 भाऊ बहीण असतील तर त्या सगळ्यांच्यात अशा प्रकारे वितुष्ट आलंय की इस्टेटीतला भाग, वडिलांचा जो काही हिस्सा आहे, आईचं जे काही दागिना आहेत, पैसे आहे, मला दिलं नाही, तिला जास्त दिलं. मग मनात वैर धरायचं आणि त्यांच्याबरोबर बोलणं टाळायचं. असं होत होत आजकालची बहीण भाऊ दुश्मन आहेत. तुम्हाला पटणार नाही, ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत म्हणून सांगते की एकमेकाचे फक्त इस्टेटीसाठी दुश्मन, सक्के भाऊ आहेत वैरी. आणि आपण पेपरला तर रोज वाचतोच, पण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. म्हणून मी मागं एक व्हिडिओ बनवलेला आणि असं सांगितलेलं बहिणींना की बहिणीनो, जो भाऊ आपला असतो त्यानं दिलं तर स्वखुशीनं घ्या. एक भाऊ काय सगळे म्हणजे असे नसतात की बहिणीला देणार नाही, असं कधीच होणार नाही. कारण जगातला कुठला पण भाऊ बहिणीचा विचार करणारच. त्यामुळं मुलींना मी प्रत्येक वेळी सांगते, मुलींनो अपेक्षा करणं सोडून द्या. ह्या जगात आपण काही घेऊन जाणार नाही. जितकी पण इस्टेट आहे ती इस्टेट इथंच पडणार आहे. एक काळ गेल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला पण समजेल, पण आता जी तुमची पिढी आहे तुम्हाला समजत नाही की हे सगळं इथंच पडणार आहे. भावा भावात, जावा जावात भांडणं सगळीकडे आहेत, हे घेऊन जाणार नाही आपण. त्यामुळं भावाला त्याच्या वडिलांचा जो काही हिस्सा असेल, घर असेल, दार असेल, वापरू दे. तुम्हाला काय नाही, भाऊजं विचारली नाही विचारू दे. भाऊजंनी तुम्हाला विचारलंच पाहिजे. कशासाठी हट्ट पाहिजे तुम्हाला? तुमचं तुमचं घरदार, तुमचा नवरा, तुमचं मुलं, ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या ना, त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुम्ही ह्या वितुष्टात, ह्या भांडणाच्या नादात तुमची प्रगती विसरता. आणि दुसरी गोष्ट, कर्म हे इथंच आहे. जर तुम्ही त्यांच्याविषयी वाईट विचार केला तर तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. कारण कर्म कुणालाही चुकलेलं नाही, ना तुम्हाला, ना मला, ना भावाला, ना बहिणीला. बरोबर आहे ना? आई वडील, फक्त आई वडीलच ह्या जगात असे आहेत की जे वडील आणि आई मुलांचा चांगलाच विचार करतात. पण मुलं, आई आणि वडील 5-5 मुलं सांभाळतात. जर एखाद्याला 5 मुलं असतील, 2 असतील, 3 असतील, ते सगळ्या मुलांना समान सांभाळतात, समान सगळं देतात. पण तरीसुद्धा आपण नाराज असतो की मला कमी मिळालं, मला हे नाही मिळालं, असं म्हणत मी का सांभाळू वडिलांना. तो म्हणतो मी का सांभाळू, ज्याला दिलंय त्याला पण. तो पण म्हणजे खुसपट काढून बायकोचं ऐकून बायको म्हणत्या मला कुठं हिस्सा दिलाय, मला काय दिलंय, मला काहीच दिलं नाही, असं म्हणून त्यांना सांभाळायची जबाबदारी झटकून टाकतात. पण त्यांना हे माहीत नाही की कर्माचा फेरा तुमच्याकडं पण येणार आहे. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या वयाचे होईल त्यावेळी तुम्हाला कळणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचा
खोटा अहंकार जपणार. खोटाचा अहंकार आहे हा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असला तर फॉलो करा. सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा.